अमर रहे अमर रहे। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आनंद आश्रम येथे सध्या आपण आहोत आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला जे अपंग बांधव आहेत त्यांना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत कृत्रिम राम सर तुम्ही या ना साईड अवयवांचं वाटप करण्यात येत असतं आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम हे उपस्थित राहिले आहेत। एक मिनिट जवळपास 2,500 दिव्यांग बांधवांना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपल्याला भाजप आमदार राम कदम पाहायला मिळत आहेत आणि आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यक्रमानिमित्त आपण बघू शकतो राम कदम हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे दाखल झालेले आहेत आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन भारतीय जनता पार्टीचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या माध्यमातून करण्यात येते। साहेबांनी स्वतः उद्या केलेल्या तो जो सिनेमा धर्मवीर मध्ये आपण बघितला असेल ज्यांनी त्या अहंकाराचा प्रसाद घेतला पुढे सगळं आणखी त्यांचं हस्ताक्षर पण आहे भेट घालून येत असते नाही साहेब तिथं हे शारदीय नवरात्रोत्सव असतो ना त्याचं पाठपूजन तर सोहळ्याचं कुठे बघा स्वतः दिघे साहेब आहे गाडीमध्ये आहे गणपती विसर्जन झालं की दुसऱ्या दिवशी पाठपूजन होतं आणि त्याच दिवशी त्या दिवशी मग ही फोन पण होता इथे जुन्या काळात त्या काळातला फोन पण हे साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षर दिलं किंवा काही नवीन हे केले पण शेवट छान साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात येऊन ठेवलं होतं इथे ते आपण नवीन नूतनीकरण झाल्यावर तेच ट्रंक कॉल म्हणतात मला वाटतं मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव आपल्याला पाहायला मिळतात। सर असं इथं कोण आहे वर गेले का बरोबर मग तोपर्यंत उद्घाटन आणि ते करून घेऊ आपण ते कसं माप घेतलं तुम्ही कुठून आला मुंब्रा तुम्ही काका कहाँ से आए हो आप
बीडवरनं पण कोणीतरी आलं एक जण आता बीड आणि जुन्नरवरनं पण एक आलेलं आहे. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार हा शेवटचा शनिवार महिन्याचा दर महिन्याच्या आमच्या नंदाबेन येतात इथे. त्यांची टीम असते 6 जणांची. सकाळी ते बरोबर 8-8:30च्या सुमारास इथे येतात. सगळ्यांची नोंदणी महिन्याभर चालूच राहते कारण आपण त्याची जाहिरात सतत करतो ना की दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आहे. मग आज यांचं माप घेतलं जाणार. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांना पाय किंवा हात जे काय त्यांना आवश्यक आहे. चला ना या ना दाखव. नंदाबेन आगे बघा, खाली बघा. किस प्रकार से हम क्या क्या देते हैं? जयपुर वाले में उसमें क्या अंतर है? नहीं, ये जयपुर है जो मॉड्यूलर पेयर है ना, वो आज पेशेंट नहीं है उसमें, तो वही सेम है. तो हम अलग अलग बनाते हैं. एक तो बिना नहीं लगता है वो जो घुटने से नीचे जैसे पेड़ कटा है तो वो ये है. अभी आप थोड़ा सा नजर लेंगे ना फिर दिखाते हैं. और ये है मग उद्घाटन करून घेऊ अगोदर. हाँ, कार्यक्रमाचं उद्घाटन आले. उद्घाटन करतो आणि मग इथे येतो. का हे बघू साहेब बघू येतात. जब माफ कर सके या साहेब या साईड एक मिनिट भाऊ. श्री 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 माझ्या गावाला पण दर 3 महिन्याला करतो सर. सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याला. आता परवा सगळी टीम करमाळ्याला होती माझ्या गावाला. जवळपास आतापर्यंत 150 लोकांना पण करमाळ्यात दिलेले आहे. मग असे तेच बोलताना बोलतो तुम्हाला पुनर्जन्म नाही, तुम्हाला मोक्ष नाही. त्यांचं जगणं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा कॅम्प जो आहे तो ठाण्यातील आनंद आश्रम येथे राबविण्यात येत असतो. आणि आज आपण बघू शकतो या कॅम्पला भाजपाचे आमदार राम कदम हे उपस्थित राहिलेले आहेत. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे असतील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडजडे असतील हे आपल्याला भगवान निमित्त बनाता है और कुछ सर्व अपंग बांधवांना कृत्रिम अवयवांचं वाटप संतत्व का मोफत देण्यात येत असतात. जब तक आप में स्पिरिचुअलिटी नहीं आती है ना तब तक ये कुछ नहीं कर सकते. वो ईश्वर कराता है. नारायण संसार भी कर रहा है. हाँ वो लोग सबके अपने अपने हैं. हमारा यहाँ मालापुर में फेमस स्टूडियो है ना, वहाँ पे वर्कशॉप बहुत हो रहा है. तो यही लोग मार्क लेते हैं वही बनाएंगे फिर अगले महीने वापस देने आएंगे. मागच्या महिन्यात शनिवारी दिघी साहब की पुण्यतिथी आ रही है. आपण पाहू शकतो म्हणजे आम्ही काय करते मागच्या महिन्याला जो मेकॅनिक घेतला होता ना शिवसेना वैद्यकीय आणि नवीन पेशंटच्या मदत कक्ष यांच्या माध्यमातून 7-8 महिने झाल्यामुळे लोकांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा कॅम्प राबविण्यात येत असतो. आणि ते सुनीता जी आहे. बसू द्या त्याला पाहिजे. एक मिनिट. कशा प्रकारे कृत्रिम अवयवांची जोडणी केली जाते बघू शकतो. माप कसं घेतलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. आणि बघू शकतो आता हे जे बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं माप घेण्यात आलेलं आहे. आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांना मोफत या ठिकाणी कृत्रिम अवयव त्यांना लागणारे पाय असतील ते मिळणार आहे. आणि हा खूप सुंदर असा उपक्रम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, आरोग्यदूत फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
लहान चिमुकलाही आपल्याला या ठिकाणी काय पाहायला नाव आहे मिळेल. बाळाचं? काय नाव आहे? नाव काय? 20,000 रुपये. नाव काय तुझं बाळा? नाव काय? चॉकलेट कुठे आहे? एक कोणा तुझा मुलगा केलाय मार्क केलाय. तो पाहू शकतो एक लहान चिमुकला आहे, त्यालाही कृत्रिम पायाची आवश्यकता आहे. हेही आपण बघू शकतो. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आनंद आश्रम येथे त्या लहान चिमुकल्याला नॉर्मल ते काय तू काय वेगळं सांग कोणत्या स्टँडर्डवर एकदा तू सांग भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम हे आज आनंद आश्रम येथे आलेले आहेत आणि बघू शकतो त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संवाद साधलेला जातोय आणि कशा प्रकारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून काम कशा प्रकारे आम्ही चालू पाठवतो ना मग अशांची वेगळी नोंदणी आपण करू आणि एकही पण एक स्वतः औषध आहे. अभी मेरे चुनावी क्षेत्र में अभी इन चुनाव के पहले किसी के घर गया उधर भी वो बेटी का ऐसे चल भी नहीं पा पता है कि चुनाव के कुछ 6 महीने पहले गया था तो चल भी नहीं पा रहे मेरे चुनाव के समय वो भागते हुए आई और उसके बाद भगवान भागते हुए आई स्टेज पे चढ़ी स्टेज पे चढ़ के उसको बोलने नहीं आता था मामा मामा करके क्या बात क्या बात. मेरा रक्षाबंधन बहुत बड़ा होता था 15 दिन चलता है रक्षाबंधन का त्योहार उसकी माँ राखी बांधती है सर हे लगेचच त्याचा नंबर दे मला तू तुझा नंबर दे तुला मी बोलवून घेतो घाटकोपरला त्यावेळेस तू ये त्याला आपण औषध देऊ बरा होईल तुला खर्च काहीच नाही तुला फक्त वर्ष 1.5 वर्ष पेशन्स ठेवावं लागेल मावशी तिच्याकडे देत आहे बाळाला त्यांच्याकडे. बेटा हे घे हे घे हे घे हे घे ना घे ना चॉकलेट चॉकलेट घे ना तुम्ही घ्या. नहीं क्या हा ठीक आहे पाठीमागे घे. घाबरेल नाही, तसं नाही त्यांना करू दे घाबरेल आता हे याला ॲलोपॅथीमध्ये कार्पेंट्री वर्क त्याला थोडं हे करा. नहीं नाही ॲलोपॅथीमध्ये नाही, झालं झालं बाळा झालं. तो तुम्ही जो सांगते ते आयुर्वेदिक बेस्ड आहे होमिओपॅथिक एक ही आदमी को ये दवा पकड़ा हे बाळा एक ही आदमी वर्ल्ड एक मिनिट झालं जवळ घेतो. मग मी मगेच मला सांगते माझा भाऊ भी हँडिकॅप आहे ना. हा. मतलब आप ऐसे मान करके चल रहे हो आप जो सेवा कर रहे हो ना उसका आपको प्रसाद मिलता वो बिल्कुल ठीक हो त्यांचे भाऊ येतात इथं कॅम्पला. मी आणते हर कॅम्पला आणते आज नाहीये. आला ते. बिल्कुल ठीक हो बिल्कुल आधा % सिर्फ तकदीर ने साल कितना अभी मैं 1.5 महीने पहले एमडी वैली में एक सिनियर ऑफिसर चांगल्या पोझिशन तर मला 6 स्टारमध्ये भेटला आणि मी साईडला त्याला घेतलं म्हटलं तुझी मुलगी सुरू आहे तर माझा असा हात दाबला म्हटलं हा कडून साहेब चिंता की बघ बिलकुल ठीक हो जाईल म्हणजे कैसे बिलकुल हो जाईल तर दुसऱ्या दिवशी त्याला सुरू केलं आपण 15 दिवसाच्या आत घरी आला. काय बोलता 100% नॉर्मल नाही झाली पण तरी इम्प्रुव्हमेंट सुरू झाली खूप मोठी गोष्ट आहे. पॉझिटिव्हिटी. मी तुम्हाला नंबर आणि पत्ता देतो ना. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम येथे आपण आहोत आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अपंग बांधवांना मोफत अवयवांचं कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात येत असतं आणि हा सुंदर असा कॅम्प
ते आपण त्या साईडला जाऊ. हे आपण त्या साईडला जाऊ. हे आम्ही त्या साईडला जाऊ. इथं त्या साईडला. साहेब आज आपल्या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहिलेले आहेत. मी सुरुवातीलाच आदरणीय राम कदम साहेबांना विनंती करतो की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. आमदार राम कदम साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आपण पाहू शकतो हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करण्याची विनंती मी निखिल बुंडडे यांना करतो. माध्यमातून या ठिकाणी जोशी काका आहेत ते राम शिवसेनेचे टेमी नाका शाखा प्रमुख शिवसेना वेदिके मदत कक्ष मी विनंती करतो की त्यांनी धर्मवीर आनंदगे साहेबांच्या ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडझडे यांच्या हिंदुहृदय माध्यमातून आपण पाहू सम्राट वंदनीय शकतो बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा हिंदुहृदय बाळासाहेब अमर ठाकरे रहे यांच्या अमर स्मृतींना रहे अभिवादन दिगे करण्यात साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे दिगे साहेब अमर रहे. मी यानंतर आदरणीय राम कदम साहेबांचा सन्मान करण्याची विनंती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे टेमी नाका येथील आपले सहकारी विलास काळन सरांना आणि त्यांच्या सहकार्यांना करतो. साहेब थोडंसं पूर्ण उघडा. आपण पाहू शकतो वेदिके मदत कक्षाच्या माध्यमातून आमदार छत्रपती श्री राम कदम शिवाजी यांचं महाराज स्वागत की करण्यात आलं आहे आणि या संपूर्ण शिबिराला आज आमदार या सगळ्या शिबिरासाठी ज्यांचं आपल्याला अनमोल असं सहकार्य होतं त्या नंदाबेन यांचा सन्मान आदरणीय आमदार राम कदम साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या नंदाबेन रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य मिळत असं त्यांचाही आदर सत्कार या ठिकाणी आपण बघू शकतो. आमदार राम कदम यांच्या माध्यमातून करण्यात येतं आणि ही सेवा ही कायमच अविरत करत असतात. त्यांचा यानंतर एक शेवटचा आणि महत्वाचा सत्कार विलास काळा सरांचा सन्मान आमदार राम कदम साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चाल घ्या त्याच्यामुळे स्वतः कॅन्सर सर्वायवर आहेत. हो आपल्याकडे पेशंटना मदतीसाठी आलते आणि पूर्ण आयुष्य त्यांनी निस्वार्थीपणे वैद्यकीय सेवेला आता वाहून दिले. आपल्याकडे चांगलं काम करतात. इथेच असतात. दोनदा पुनर्जन्म सगळ्यांना एकदम शांतते. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो त्यावेळी 20-25 किलोचा ध्येय होता कॅन्सर स्वतःचा. असं वाटलं होतं की 1-2 दिवसात त्याच्यावर मात करून त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य सत्कारणी लावले. खरं तर 2 मिनिटं. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री गुरुवर्य एकनाथजी शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस हा आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करत आहोत आमदार महोदय. आणि या एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत संपूर्ण वर्षभर आरोग्यविषयक उपक्रम संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की गडचिरोली ते गडहिंग्लज एकही जिल्हा आणि एकही तालुका आता असा शिल्लक नाही ज्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुशीतून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या रुग्णसेवकांची फळे नाही. नुकतंच मी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागामध्ये देखील गेलो होतो. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 25 ते 30 या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रुग्णसेवक तयार झालेले आहेत. राज्यभरामध्ये 10,000 पेक्षा अधिक रुग्णसेवकांची फळी तयार झालेली आहे. आणि या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी विविध आरोग्य शिबिरं घेण्यात येत आहेत, रक्तदान शिबिरं घेण्यात येत आहेत. गेल्या 7 महिन्यांमध्ये विशेषतः मला सांगायला अभिमानानं सांगावं असं वाटतं की 10,000 पेक्षा अधिक रक्तदान 10,000 पेक्षा अधिक रक्तपिशव्या आपल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून संकलित झालेल्या आहेत. 2,500 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना मोफत हात किंवा पाय वितरित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जवळपास 2,500 पेक्षा जास्त
आपल्या लहान मुलांना, ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे अशांच्या मोफत शस्त्रक्रिया या ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये, अपेक्स हॉस्पिटलमध्ये, मुलुंडमध्ये, मुंबईतील वाडिया हॉस्पिटल किंवा कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये करून देण्यात आलेले आहेत. आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचे 2 उपक्रम या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेण्यात येतात. ते म्हणजे समाजातील जे कर्णबधीर मुखबधीर मुलं आहेत त्या जन्मतः कर्णबधीर मुखबधीर मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांटच्या सर्जरीज मोफत किंवा सवलतीच्या दरात करून घेण्यासाठी या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समन्वय साधला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं जे ईश्वरीय काम, ज्या वास्तूमध्ये आता आपण उभी आहोत, ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र पदस्पर्शाने ही वास्तू पावन झाली. दिघे साहेब नेहमी म्हणायचे की जनसेवा हीच ईश्वर सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, दिव्यांग बांधवांची सेवा हीच ईश्वर सेवा. आणि त्यांचा जो समाजसेवेचा वारसा आहे, वसा आहे, तो पुढे नेण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतात आणि आम्ही त्यांचे सगळे मावळे करत आहोत. या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो साहेब, दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ही रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टची नंदाबेन आणि सगळी त्यांची टीम सकाळी 8-8:30 वाजता या ठिकाणी येतात आणि महिनाभरामध्ये ज्या नोंदणी झालेल्या असतात दिव्यांग बांधवांच्या, त्यांचे म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जे नवीन पेशंट येतात त्यांची मापं घेणं आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांना ते हात आणि पाय वितरित केले जातात. आता आपल्या शुभहस्ते देखील आपण काही पेशंट्सना वितरित केलेले आहेत. किती निष्णात ते डॉक्टर आहेत ते तुम्ही बघितलं पायाचं माप घेताना. तर अशा पद्धतीचा आपला उपक्रम आहे. या उपक्रमाच्या मध्ये आता आपण पाहिलं जुन्नर आंबेगावमधून एक पेशंट आलेले आहेत, बीडमधून एक पेशंट आलेले आहेत, भुसावळमधून एक जण घेऊन आलेले. तुम्ही कुठून आलाय? प्रॉपर भुसावळ. तर आता ठाण्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रव्यापी काम हे रुग्णसेवेचं झालेलं आहे. आणि आज या आरोग्य शिबिराला आल्याबद्दल राम कदम साहेबांचे आभार. याच्यासाठी आपण जसं काम करतो, विशेषतः मला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सहकार्यानं सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीचं काम जर या सगळ्या 288 आमदारांमध्ये कोण करत असतील तर ते मला वाटतं 1 नंबरला बच्चूभाऊ कुड आणि 2 नंबरला राम कदम साहेब आहेत. राम कदम साहेबांचं काम हे त्या संपूर्ण घाटकोपरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः अनुभवलंय. आपले सागर झाडे आता त्या ठिकाणी वैद्यकीय सहाय्यक म्हणून जबाबदारी पाहतात. त्यांच्या घरात, त्यांच्या ऑफिसमध्ये देखील मदतीसाठी आलेला माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही, अशी राम कदम साहेबांची ख्याती आहे. गरजू रुग्णांना औषधं देणं असतील, गरजू रुग्णांना बेड मिळवून देणं असेल, विशेषतः कोविड संकट काळामध्ये देखील राम कदम साहेबांनी खूप रचनात्मक काम त्यांच्या मतदारसंघामध्ये केलंय. आणि काल परवा चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आता मला देखील घाटकोपर पुरता मर्यादित न राहता अख्ख्या मुंबईमध्ये या रुग्णसेवेचं काम वाढवायचंय. मला वाटतं हा खूप मोठा व्यापक विचार घेऊन राम कदम साहेब तुम्ही पुढे जात आहात. रुग्णसेवा हीच खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे. आणि ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेबांचं हे सगळं काम रुग्णसेवेमध्ये सुरू आहे त्याच पद्धतीचं भाजपमध्ये काम आदरणीय राम कदम साहेबांचं सुरू आहे. आणि म्हणून कुठेतरी आपली वेवलेंथ जुळते. पत्रकारांशी मग चर्चा करताना विषय निघाला की भाजपचे आमदार आपल्या कार्यालयात टेमीचं म्हणलं की राम कदम साहेबांचं जे रुग्णसेवेचं काम आहे तेच काम आपण आहोत. आणि या कामामध्ये आपलं साधर्म्य आहे, एकमेकांना आपली मदत राहते. मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलमध्ये जेव्हा काही मदत लागते तेव्हा आम्ही राम कदम साहेबांची मदत घेतो. इकडे हॉस्पिटलला काही मदत लागली तेव्हा ते आम्हाला सांगतात. अशा पद्धतीनं एकत्रितपणानं रुग्णसेवेचं हे काम आपण पुढे घेऊन जात आहोत. पुन्हा एकदा मी राम कदम साहेबांचे मनापासून आभार मानतो. आता त्यांनी बोलताना सांगितलं की मतदारसंघातील 25,000 भगिनी त्यांना राख्या बांधतात आणि 15 दिवस कार्यक्रम रक्षाबंधनाचा त्यांचा चालतो. मला वाटतं दिघे साहेबांचा ज्या पद्धतीनं रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालायचा पूर्वी, आता एकनाथ शिंदे साहेबांचा ठेमीना केला चालतो, तशाच पद्धतीनं घाटकोपरला राम दरबारमध्ये हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो. मी पुन्हा एकदा राम कदम साहेबांचे मनापासून आभार मानतो. आणि अशाच पद्धतीनं आपण हातात हात घालून रुग्णसेवेचं कार्य पुढे नेऊयात हीच या ठिकाणी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राम कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. 2 मिनिटं बोलतो बाईट चालेल. असं एक साधारणतः 2000 साली मी अनेकदा या ठिकाणी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना या ठिकाणी मी भेटायला यायचो आणि मला त्यावेळेचा प्रत्येक रूम या ठिकाणचा आठवतो. आणि ते जुनं वैभव होतं, ते जुनं वैभव तसंच ठेवून या ठिकाणी ज्या पद्धतीनं वास्तू निर्माण केले, खरंच
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आपण टाळ्या वाजून माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊन पूर्ण कमी आणि अतिशय मोठ्या मनाची दिलदार व्यक्ती अशी त्यांची ओळख पहिल्या दिवसापासून आहे शिंदे साहेबांची. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी मंगेश चिवटे साहेबांना फार जवळून पाहिलंय, एक पत्रकार म्हणून पण पाहिलंय आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये वैद्यकीय कक्ष सांभाळताना सुद्धा पाहिलं. आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याच्या नंतर डोक्यात अहंकार जातो, पण माझ्या जवळच्या मित्रामध्ये म्हणजे मंगेश चिवटे साहेबांच्या डोक्यात अहंकार गेला नाही, तर उलट जबाबदारीची जाणीव गेली. आणि ती जबाबदारीची जाणीव इतक्या मोठ्या प्रमाणात गेली की त्यांनी आलेला पेशंट हा पूर्णपणे बरा होऊनच गेला पाहिजे. कारण त्यांनी कधी सांगितले नाहीत त्या 2.5 वर्षात, सबबी सांगितल्या नाही. आपल्या त्या मुख्यमंत्री पदाच्या त्या वैद्यकीय कक्षाला पूर्णपणे न्याय मंगेश चिवटे साहेबांनी मिळवून दिला. त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. आणि आता त्याच्यानंतर आता पूर्ण महाराष्ट्रात ते गावगाव फिरतात, त्यांना शोधायचं म्हटलं तर फार कठीण आहे. परवा फोन केला तर परवा वर्ध्याला होते आणि मला त्यांनी सांगितल्यावर मला स्वतःला अंगावर रोमांच उभे राहिले. मला म्हटलं कदम साहेब काही झालं तर 1 लाख लोकांच्यामुळे आता मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे. टार्गेट पण असावं, तर असं असावं की स्वतःला पण बरं वाटलं. म्हणजे तुमचं पण ऐकून चांगलं वाटलं की स्वतः आजारातून वाचला, पण स्वतः वाचल्याच्या नंतर इतरांना पण वाचवायचं काम तुम्ही करताय. आणि हे सगळं म्हणतात ना की जर बी चांगलं असेल, बियाणं चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. तर हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुशीत तयार झालेली सगळी आपण कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आयुष्यात एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे दीदी, एक ना एक दिन मौत आनी है. तो मौत आने के पहले जो संग आ सके उसको जुटाने का आप भी काम कर रहे हो, भाई भी काम कर रहे हैं और मंगेश और हम सब वही काम कर रहे हैं. क्योंकि चित्रगुप्त के दरबार में कितना कमाया वो नहीं पूछा जाएगा, क्या साथ लेके आया वो पूछा जाएगा. कल मैं इंस्टाग्राम में एक वीडियो देख रहा था, राजस्थान में किसी की मौत हुई और मौत माँ की हुई और 2 बच्चे झगड़ रहे थे. तो एक बच्चा झगड़ इसलिए रहा था, वो बोल रहा था कि माँ ने सारी प्रॉपर्टी इसके नाम पे की है तो मैं लाश को जलने ही नहीं दूंगा, और लाश पे जाकर के वो चिता पे बैठ गया. तो मतलब ऐसे लोग हैं. तो जीवन में साथ में कुछ आने वाला है तो हमने जो दुआएं कमाई है वही साथ आएगा. और हेच नेमकं काम मंगेशराव आपण सगळेजण मिळून करतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मी मंगेश चिवटे साहेबांचा चेला आहे. तर मंगेश चिवटे साहेब असतील, आता मुख्यमंत्र्यांकडे रामेश्वर असतील, यांना पुनर्जन्म नाही. यांनी पुनर्जन्माचा विचार पण करायचा नाही, कारण यांनी पुण्य एवढं जबरदस्त कमवलंय आणि ते मनापासून कमवलं. म्हणजे फक्त डीसीएम साहेब आले तर त्यांच्या पुढे फक्त दाखवायला अनेक लोक असू शकतील, पण मनापासून काम करणारी जी लोक आहेत ती दिसतात. आणि रामेश्वर मंगेश चिवटे खूप चांगलं काम करतात. आणि हे जे काम करतात ना, हे मनुष्य देहामध्ये संतांचं काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या हातून ही ईश्वरीय सेवा आहे एका अर्थानं, ती अशी दिवसेंदिवस वृद्धिंगत हो. त्या माझ्या मनापासून मंगेश साहेबांना शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी शिंदे साहेबांचे, दिघे साहेबांचे सगळे शिलेदार या ठिकाणी पाहून मला आनंद झाला की ज्या तुम्ही पण जसं तुमचं पण पाहतोय, तुम्ही ज्या अंतःप्रेरणेने करतात. बाहेर एक दादा बसले होते, ते पण म्हणत होते मी दररोज इथे येतो, ते दिघे साहेबांपासून येतात. तर हीच खरी आयुष्यातली शिदोरी आहे. खूप खूप धन्यवाद. या सर, ठाण्यामध्ये आलेला आहात. एकनाथ हिरक आरोग्य वर्ष जे आहे ते साजरं होतं आणि आज तुमच्या हस्ते या एका उपक्रमाचं उद्घाटन जे आहे ते ठाण्यातील आनंदाश्रमामध्ये झालं. ते कसं आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माझा परिचय फार जुना आहे. त्यांनी माझ्यावर सदैव लहान भावासारखं प्रेम केलंय आणि एक अतिशय दिलदार व्यक्ती म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ओळख आहे.
आणि कोणी अडचणीत असेल ते जे धावून जाणारे महाराष्ट्रात जे काही पहिले 10 लोक असतील, पहिले 5 लोक असतील, त्यातली पहिली व्यक्ती मनापासून धावून जाणार ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि आरोग्याचं काम त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सुरू नाही केलं. त्यांनी बरेच वर्ष अगोदर माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी हे आरोग्याचं एक महान पुण्याचं काम त्यांनी सुरू केलं. आणि आता मंगेश शिवटे साहेब तो आरोग्य कक्ष सांभाळत आहेत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि पूर्ण महाराष्ट्रात गावोगावात काम सुरू आहे. आणि आज मी या ठिकाणी उद्घाटन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी शिकायला आलो की अजून मी माझ्या घाटकोरमध्ये नाही, माझ्या मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रात मी पण अजून काय आरोग्याची सेवा देऊ शकतो. कारण माणसाने शेवटपर्यंत शिकत राहिलं पाहिजे. आणि मंगेश साहेबांकडे पाहिल्यावर खूप गोष्टी शिकायला मिळतात की या पद्धतीने आपल्याला रुग्णांची सेवा करता येते. आणि हे खूप मोठं काम आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आहे. म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब काय आहेत एका शब्दात सांगायचं झालं ना तर त्या पेशंटला जाऊन विचारा ज्याला डॉक्टर सांगतो तुझ्याकडे 2च दिवस आहेत, पाहुण्यांना बोलवून घे. आणि असा पेशंट जगला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या पैशापासून सगळं काही झोकून देतात, पण त्या पेशंटला जगवतात. ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि ती संपत्ती आता तर शिंदेसाहेबांची 60 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यानिमित्तानं पूर्ण वर्षभर नाही आयुष्यभर अशा प्रकारचा उपक्रम राबवावा ही जी त्यांची भूमिका आहे माझ्यासारख्या कर्मठ कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी आहे. आणि त्या प्रेरणेतून इथे काय काय अजून चांगलं काम चालतं हे मी शिकण्यासाठी आलो. सर, महायुतीचं सरकार आहे, मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये वारंवार खटके उडाल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा पाहिल्या. ह्या बातम्या फक्त माध्यमांसाठी आहेत. तर अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या तर लोक टीव्ही पाहतात, तर टीआरपी चालतो. इथे राम लक्ष्मण अशी जोडी आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि मुळामध्ये कसं आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वभाव, शिंदे साहेबांचा स्वभाव, हा स्वभाव आहे ना, ह्यांना स्वतःचं घर भरायचं नाही, ह्यांना गोरगरिबाचं घर भरायचं. हे अगोदरसारखं नाहीये की मुख्यमंत्री झाले, अगोदर 1 मातोश्री होता, नंतर 2 मातोश्री झाले. ह्यांची तशी प्रवृत्ती नाही. हे खिशात हात टाकणारे दिलदार नेते. तर त्याच्यामुळे दोघेही मनाचे दिलदार आहेत आणि दोघेही फेसबुक लाईव्ह नाही आहेत. दोघेही परमनंट अवेलेबल आहेत. रात्री 3 वाजता जा, तुम्हाला झोप येत असेल पण हे झोपत नाहीत. हे पूर्ण महाराष्ट्र शांतपणे झोपलाय का पाहतात, कोण अडचणीत नाही पाहतात, त्याच्यानंतरच झोपतात. लोकांसाठी सदैव तत्पर असणारे नेते आहेत. तर त्याच्यामुळे कुठलीही अनबन काही नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. आणि तुम्ही आज आनंद आश्रमामध्ये आलेला आहात, आपल्या देखील अनेक आठवणी आनंद आश्रमामध्ये. मी इथे 2000 साली मी दिघे साहेबांकडे यायचो आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहायचो. तेव्हा ते एक लोखंडी कोलॅप्सेबल भगव्या रंगाचं गेट होतं आणि ते गेट बरोबर रात्री 11 वाजता उघडलं जायचं आणि 11च्या आधी बाहेर गर्दी असायची. आणि 11 पावणे 11 वाजता उघडलं की यायचो. आणि पहाटे मी इथे अनेकदा 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत मी सुद्धा थांबलोय. काही कामानिमित्त कधी आलो, कधी शिकण्यासाठी आलो, कधी सहज आलो, कधी दुसऱ्या बरोबर आलो, अनेकदा आलो. सर, फडणवीस सरकारमधील 75% मंत्री हे युजलेस आहेत, तर त्यांना फक्त टक्केवारीसाठी त्यांनी शपथ घेतली असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. कसं पाहता? संजय राऊतांनी मुळामध्ये असं आहे की एन केन प्रकारेनं माध्यमांमध्ये उबाटा कशी येईल याचा प्रयत्न संजय राऊत करत असतात ना. त्यांचा पक्षच गंभीरतेने घेत नाही तर आम्ही काय गंभीरतेने घ्यायचं. आणि त्यांच्याकडे उरलंयच कोण? त्यांच्याकडे जेवढे उरलेत ना त्यातले निम्म्यापेक्षा अधिक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. यांनी शिटी मारली की सगळे ताबडतोब धावून येतील. आता 91 पैकी 56 नगरसेवक मुंबईचे आले, नाशिक सगळं रिकामं झालं, पुणे सगळं रिकामं झालं, तरी कुठला अहंकार तुम्हाला? सभागृहातले जे यांचे 16 आमदार आहेत, 16च ना, 20 सभागृहातले 16 यांचे 20 आमदार आहेत. त्यातले अनेक आमदार खासगीत गप्पा मारताना सांगतात आम्ही चूक केली, शिंदे साहेबांसोबत जायला पाहिजे, असं उघडपणे मान्य करतात. आणि ही वस्तुस्थिती. आणि काय गंमत काय की शिंदे साहेबांनी जेवढ्या जागा लढवल्या, 80 जागा लढवून 60 आमदार निवडून येणार, आणि उद्धव ठाकरेंनी किती जागा लढवल्या आणि किती निवडून आले बघा.
लोक रिझल्टला सेल्यूट करतात. शिंदे साहेबांकडे आलेला माणूस रडत जरी आला तरी जाताना हसत जातो आणि मातोश्रीवर गेलेला माणूस दरवाजे बंद असलेला पाहून परत येतो. तर त्याच्यामुळे फरक स्पष्ट आहे. सर, महायुतीमध्ये अनेक मंत्र्यांची देखील बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर राम करणारा जर मंत्र्यांची बदलण्याची शक्यता नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल कशा असं पद्धतीने आपण मुळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एक विचारधारा आहे की पद हे व्यवस्थेसाठी आहे. तर त्याच्यामुळे व्यवस्था पक्ष ठरवेल कोणाला कोणती काय व्यवस्था द्यायची आणि सगळ्यात मोठं पद हे जनतेतून निवडून येणं आणि जनतेची सेवा करणं हे सगळ्यात मोठं पद आहे जे पक्षानं मला दिलं. त्यात मी आनंदी आहे. सर, लाडक्या बहिणी लाडकी योजनेचा लाभ जो आहे तो 4,298 पुरुषांनी घेतलेला आहे. लाडक्या बहिणीचा लाभ 4,298 पुरुषांनी घेतलेला आहे. त्यांनी त्यामध्ये फेक आयडी 51,44 लाख रुपयांची वाटप देखील यामध्ये झालेली अशी माहिती. आता व्यवस्थित तपासलं ना ते जे 4,000 जे ते उबाटवालेच असतील. कारण लुटायची सवय त्यांनाच लागली. कारण 2.5 वर्षाच्या काळात खिचडी चोर, रेमडेसिवीर चोर ही कामं त्यांनीच केलेत. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खरंच चौकशी केली पाहिजे सरकारने की त्यात उबाटाचे किती कार्यकर्ते. कारण बाकीचे लोक करणार नाहीत. असं दुसऱ्यांचं लुटून खायचं ही त्यांची संस्कृती आहे. खिचडीत मला एक सांग, खिचडीत कोण पैसे खाते का? मुंबईमध्ये खिचडी घातली महापालिकेमध्ये, खिचडीत पैसे खाल्ले ह्या लोकांनी. रेमडेसिवीर शिंदे साहेबांनी परदेशातून जिथून जिथून मिळेल तिथून रेमडेसिवीर मागवल्या आणि महाराष्ट्रभर मोफत वाटल्या. मंगेश साहेब होते, मोफत वाटल्या सगळ्यांना. आणि ह्यांनी काय केलं? ह्यांनी त्या महापालिकेचं रेमडेसिवीर बाहेर एक किंमत, दुसऱ्या ठिकाणी एक किंमत. कोविड साठी जे कॅम्प उभारले त्याच्यात पैसे खाल्ले. एक फॅन ज्या किमतीला मिळतो ना त्याच्यात 1,000 पट त्याचं भाडं दिलं ह्यांनी. एक गादी, एक बेड जेवढा नवीन विकत घेतल्यावर मिळतो, समजा 1,000 रुपयाला मिळत असेल, त्यांनी ₹1,00,000 गादीचं भाडं दिलं. हे कुणाला लुटून खाल्लं? तर त्याच्यामुळे लोकांना कसं लुटायचं याचे क्लासेस उबाटाने जर सुरू केले तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. हा, पुढे तुमचं हे करायचं. या इथंच करा. चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला. आपण पाहिलं या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला आज आमदार राम कदम यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी माध्यमांशीही संवाद साधलेला आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख टेमी नाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुरझडे यांच्या माध्यमातूनही आपण बघू शकतो आमदार राम कदम यांचं स्वागत करण्यात येतं. काय द्यायचं? सरदार प्रभाकर शिंदे आणि अनंत शंकर सपकाळ. या ठिकाणी आपण बघू शकतो आमदार राम कदम यांचं स्वागत करण्यात येते. मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो. पत्रकाचंही वाटप या ठिकाणी बघू शकतो. आमदार राम कदम यांच्या माध्यमातून देण्यात येत आपल्याला पाहायला मिळतं. मंदिर छोटे सर असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. फोटो काढून घ्या, निघून जातो. कोण आहे? कोण आहे? निदान मी आहेत का? राम सर हात लावा.
ठीक आहे हा कोणाला एक मिनिट दादा एक मिनिट तू काय त्यांचा कोण घेतला फोटो हा घेतला आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सुंदर अशा आरोग्य शिबिराला बघू शकतो आमदार रामकदम यांनी भेट दिली आहे. मी बघू शकतो मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव आपण बघू शकतो दुरून दुरून इथे आलेले आहेत आणि सर्वांना बघू शकतो मोफत अवयवांचं कृत्रिम अवयवांचं वाटप या ठिकाणी करण्यात येते आपण बघू शकतो. अगदी जुन्नरच्या आंबेगाव तालुक्यातून धुळे जळगाव दुरून दुरून हे सगळे रुग्ण इथे आले आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व दिव्यांग बांधवांना आपण पाहू शकतो त्या ठिकाणी मोफत कृत्रिम अवयवांचं वाटप या ठिकाणी करण्यात येते. दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात असतील पाय असतील सर्व प्रकारच्या अवयवांचा वाटप करण्यात येते. मेरे यहाँ पे काफी बड़ी जगह है और मेरी तरफ से विनती रहे कि हम जैसा करते हैं एक मिनिट चला मग दोन पावलं पुढे जा दोन पावलं चला वाटतंय ना कम्फर्टेबल पाय ना पण तुम्ही स्वतः एक मिनिट जरा बाजूला एक मिनिट ठीक आहे दादा तुमचा पण नंबर त्या सागरकडे त्याचा वेगळा औषध आहे दिलं सर MD आहे ना त्याला काय साहेबांच्या पाहिजेसाठी नंबर ट्वीट से मिस करू मी लाईव्ह केलं माझं लाईव्ह होतं हां रिकॉर्डिंग माझ्या नको
त्यांना जाऊ दे म्हणून आपण पाहू शकतो शिवसेना वेदिकेमध्ये पक्षाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या दिव्यांग बांधवांच्या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी भेट दिलेली आहे आणि यावेळी आपण बघू शकतो सर्व दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांना उद्भवणाऱ्या अडीअडचणींचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. आपल्या माध्यमातूनही त्यांना सहकार्य करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दादा एक गुलदस्ता बोलताना त्रास होतो त्याच्यासाठी एक आयुर्वेदिक औषध घ्यायचं होतं. आज मी 71 आहे वय माझं. वाटत नाही तुम्ही मी चालतो 1 तास 2 तास चालतो सकाळी एक्सरसाइज वगैरे करतो आता. पण तुम्ही बोलताय व्यवस्थित तुमचा गैरसमज आहे. नाही जीभ जाड आहे माझी बोलताना थोडं हलकट आहे म्हणजे उच्चार असं ना काय म्हणतात त्याला उच्चार स्पष्ट याच्यामध्ये हा म्हणजे मी पाहतो माझ्या ऐकण्यात नाही. पाहू ना आपण तुम्ही मी आहे इथे. नक्कीच आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव या सुंदरशा शिबिराला भेट द्यायला आलेले आहेत. या संपूर्ण शिबिराविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख आणि टेमी नाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुरजडे आपल्यासोबत जोडले. सर, दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कॅम्पचं आयोजन करणारे असतं. आज भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी भेट दिलेली आहे. आपणही त्यांचं स्वागत केलं. 9 फेब्रुवारी रोजी माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस असतो. त्यांचा यावर्षी हा 60वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून आम्ही हा वर्षभर एक आरोग्यरूपी कॅम्प आपण इथे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आम्ही आयोजित करतो. या कॅम्प दरम्यान या कॅम्पमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रातनं विविध गावांमधनं खेड्यांमधनं शहरांमधनं एक आपले दिव्यांग बांधव येत असतात. ज्यांना आपण त्यांना हात आणि मॉड्युलर पाय असं आपण देण्याचं काही काम केलं जातं. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांचं पायाचं किंवा हाताचं माप घेतलं जातं आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांचं त्या हात आणि पायाचं त्यांना वितरण केलं जातं. तुम्ही बघताय की शेकडो बंधू भगिनींना आत्तापर्यंत आपण ह्या हात आणि पायाचं वितरण करणं इथे आलेलं आहे. शिंदे साहेबांची दिघे साहेबांचं जे वाक्य होतं आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा, त्या वाक्याचं तंतोतंत पालन आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे करत आहेत आणि त्यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व त्यांचे सैनिक आज हे सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. आपण पाहिलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही दिव्यांग बांधव गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम इथे आलेले आहेत. काही भुसावळहून आलेले बांधवही आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर कुठून आले तुम्ही? मी भुसावळवरून आलेलो आहे, जळगाव जिल्हा भुसावळ तालुका. मी माझ्यासोबत येताना एक पेशंट आणलेला आहे. एक तरुण मुलगा होता, त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये पाय गेल्यामुळे तो अपंग झाला आहे. तरी मी दिघे साहेबांचा एक अनुयायी, एक शिष्य म्हणून मी ही सेवा अतोनात करत राहतो. माझ्या जळगाव जिल्ह्यातील जे गरजू लोक असतात, जसे की लहान मुलांना हृदयाला छिद्र असतात, त्यांना मी इथे घेऊन येतो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला. कॉक्रियल ज्यांना जन्मता ऐकता येत वगैरे नाही, त्यांनाही मी इथे ट्रीटमेंटसाठी आणतो आणि त्यांना पेशंट बरे होऊन मी त्यांना परत माझ्या गावी नेतो. अशी सेवा मी दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे इथे अतोनात आणि प्रयत्नशील राहीन पुढच्या भविष्यासाठी.